मधील आपण तप आणि सेवा पाहिला आणि पुढचा भाग आहे सुमिरन, म्हणजेच मन निर्मळ आणि शुद्ध ठेवणं. यासाठी जेही की आपल्या नशिबात ध्यान असेल ते आपल्याला मन शुद्ध आणि निर्मळ ठेवण्यास मदत करतं. आणि ढोबळमानानं समजा आता आपलं वय 50 आहे तर दिवसात 50 मिनिट ध्यान करणं आवश्यक आहे. आणि हे तुम्ही एक वेळा करा की दिवसातून 2-3 वेळा करा. मात्र पहिला टप्पा आहे की झोपेतून तुम्ही उठले तसेच तुमच्या बेडवर बसा आणि 10-15 मिनिट जी काही इच्छा असेल डोळे बंद करून 2 वेळा देवाचं नाव घ्या आणि नंतर जे होते ते पाहत राहा. अशा प्रकारचं ध्यान या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग बाकीचे जे 30 मिनिट आहेत ते दिवसात जसा वेळ मिळेल तसं तो कोटा पूर्ण करावा. किंबहुना किरण बेदी तर म्हणतात किंवा तहसीलदार अनिल सूर्यवंशीसुद्धा म्हणतात की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ध्यान करत बसावं, म्हणजे अंतरात्म्याला जे सुख आणि आनंद वाटतं ते कशातच वाटत नाही. आता आपण त्रिसूत्री साधनेचा अभ्यास करत आहोत आणि याच्यामधला जो पुढील प्रवास आहे तो म्हणजे डॉक्टर शिवनरी ओशमी यांनी 2016 सर्व जगाला पुन्हा रिफ्रेश करून दिला की उपवासातून त्यांनी कॅन्सर जो आहे तो समूळ नष्ट करून दाखवला. वास्तविक आपल्या सर्व धर्मांमध्ये ही विद्या पूर्वी इनबिल्ट आहे. ते म्हणजे आठवड्यातून 1 दिवस निर्जल उपवास, 3 महिन्यातून 3 दिवस निंबू पाणी शहदवर उपवास आणि वर्षातून 9 दिवस निंबू पाणी शहदवर उपवास करणं अपेक्षित आहे. आणि हे आपण वर सांगितल्याप्रमाणे सर्वच धर्मांमध्ये वेगवेगळ्या नावाने हे उपवास सांगितलेले आहेत. यामुळे शरीर शुद्धी होतं आणि आपल्या शरीरातली जी चेतनाशक्ती आहे ती शरीराला निरोगी करतं. पासून तर अज्ञानीपर्यंत सर्वच जण फक्त भागदौड करत आहेत, अस्वस्थ आहेत. आपण खोल चिंतन करायला तयारच नाही. उदाहरणार्थ 1947 23 मेडिकल कॉलेज होते आणि 50 आजारांची यादी होती. आज अंदाजे 1100 मेडिकल कॉलेज आहेत आणि 12,000 विविध व्याधीची रोगांची नावं आहेत. आणि याचं आपण मूळ कारण जर शोधलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की 3000 वर्षापूर्वीही चरक आणि सुश्रुत यांना जेव्हा विचारलं तुम्ही काय करतात, ते बोलले की जे आजाराचे लक्षण दिसतात त्याच्यावर आम्ही उपाय शोधत आहोत. वास्तविक आजाराचं मूळ काय आहे हे जर आपण शोधलं तर आपण व्याधीमुक्त दवामुक्त होऊ शकतो. म्हणाल की 15 ऑगस्ट 2047 सर्व 157 कोटी लोक दवामुक्त व्याधीमुक्त कसे होऊ शकतील, तर आपण या मोबाईल नंबरवर माहिती घ्या किंवा यूट्यूब चॅनल अटॅचमेंट 3736 ही माहिती आहे. यानंतर जे प्ले स्टोअरवरनं IASS मिरर ॲप डाउनलोड करा किंवा वेबसाईट www.info.ISS याचा अभ्यास करा. तर तुम्हाला एक म्हणजे याचं सुरुवात सुरू झालेली दिसेल की व्याधीमुक्त दवामुक्त कसं होता येतं. आपण थिल्लर प्रश्न विचारतो की शासनाची काय आवश्यकता आहे. ज्यांना वाटतं त्यांनी तसं करावं, हे बरोबर आहे. मात्र शासन जे आहे, शासन ही अशी शक्ती आहे जी प्रत्येक व्यक्तीपर्यंत सहज पोचू शकतं आणि म्हणून या क्रियेत शासनाचा सहभाग अनिवार्य आहे. जनतेपर्यंत कसं पोचता येईल, तर विज्ञान भवन नवी दिल्ली किंवा NRD हैदराबाद, यशदा पुणे अशा ठिकाणी हे जे एक आपल्याकडे व्याधीमुक्त दवामुक्त झालेले व्यक्ती आहेत ते स्वखुशीनं आपली माहिती जगाला देण्यास उत्सुक असतात. तर अशा 70-80-100 व्यक्तींची मुख्यमंत्री राष्ट्रपती महोदय यांच्यासोबत संगोष्ठी चर्चा आयोजित करावी. भलेही पहिले 1 दिवस फक्त हे मान्यवरच या लोकांशी चर्चा करतील आणि उरलेले 2 दिवस ही जी जनजागरण मेळावा आहे यामध्ये पत्रकार, सर्वसामान्य जनता इत्यादी लोकांना निमंत्रित करावं
आणि साध्या आहारातून ह्या व्यक्ती दवामुक्त व्याधीमुक्त झाल्यात हे जनतेला समजावून द्यावं, जनतेच्या शंकांना निरसन करण्यात यावं.